संभाजी महाराजांची फक्त जन्म तारीख लक्षात राहिली तरी खूप आहे. 14 मे तारीख लक्षात राहिली की खूप. पण खरंच ज्येष्ठ महिन्याच्या द्वितीयेला जन्माला आलेला हा पुत्र, याचं नाव संभाजी ठेवण्यामागे 2 फार हळवी कारण होती. संभाजी नाव ठेवावं, शंभू नावानी याला हाक मारावी, यासाठी तसं म्हणाल तर मन घाबरत होतं, मन भीत होतं. कारण जिजाऊ मासाहेबांच्या दुर्दैवाने शंभू नावाचे, संभाजी नावाची 2ही व्यक्तिमत्व अपघाती किंवा घातपातात मृत्यू पावलेली होती. एक शहाजीराजांचे चुलत बंधू, ते दौलताबादच्या निजाम शहाच्या दरबाराच्या बाहेर, जो आपण इतिहासामध्ये हत्तीचा प्रसंग वाचलेला आहे, एक हत्ती उधळला, त्याला काही लोक सावरायला गेले, सावरायला गेलेल्या लोकांना सावरायला काही लोक गेले. या सगळ्या चकमकीमध्ये शहाजीराजांचा एक बंधू मारला गेला. ते एक अपघाती निधन संभाजी या नावाचं डोक्यात होतं. दुसरं जिजाऊ मासाहेबांचा थोरला पुत्र, जो दक्षिणेमध्ये बंगलोरमध्ये वाढला, शहाजी राजांच्या निगराणीखाली वाढला. पण एका बाजूला शिवाजी राजांचं स्वराज्य चढतंय वाढतंय लक्षात आल्याबरोबर शिवाजी राजांच्या बरोबरीनं त्यांचा हा थोरला भाऊ संभाजी सुद्धा संपवावा म्हणून त्यावेळेला शिवरायांच्या सैन्यावरती, शिवरायांच्या राज्यावर फतेखान पाठवला. आणि त्याच वेळेला खालती बंगलोरच्या राज्यावरती अफजल खानच पाठवला गेला होता. आणि अफजल खानानं केलेल्या तोफांच्या भडीमारामध्ये जिजाऊंचा हा पहिला पुत्र संभाजीच नावाचा तो करपून संपला होता. एक भोसल्यांच्याकडचा संभाजी, एक जिजाबाईंच्या पोटचा संभाजी, 2 संभाजी या नावाचे अपघाती किंवा घातपाती मृत्यू होते. अशा वेळेला हे नाव परत ठेवावं का? पण जिजाऊ मासाहेब हे काही वेगळंच रसायन महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं. जिजाबाई या 4 अक्षरामध्ये प्रचंड शक्ती समावली होती. पहिल्या जी अक्षरात जिवंतपणा होता, दुसऱ्यामध्ये जिवंतपणा, जागतेपणा, वाणेदारपणा आणि ईश्वरार्पण बुद्धी या 4 गोष्टीचा तो संगम सापडतो. जितेपणा, जागेपणा, बाणेदारपणा आणि ईश्वरार्पण बुद्धी. सामान्य मनुष्य असाच असतो की पहिला प्रयोग फसला की तो त्या प्रयोगालाच नको असं नंतर म्हणायला लागतो. की असं केलं की फसतं होय, नकोच त्याच्या नादी लागायला. पण स्वराज्य उभं करण्याचा शहाजी राजांचा पहिला प्रयत्न फसला, मातीमोल झाला, तरी सुद्धा त्या प्रयत्नांनी खचून न जाता, ठीक आहे नवऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडून ते नाही शक्य झालं, मुलाच्या जीवनात पुन्हा एकदा त्यातल्या ज्या उणीवा राहिल्या असतील त्या पूर्ण करून पुन्हा प्रयोग करू, या त्यांच्या एका विशिष्ट वृत्तीमुळे 2 वेळा शंभूराजांचा करुणामय मृत्यू माहीत असून सुद्धा एखाद्या वेळी होईल आणखीन एक दिव्य चरित्र संभाजी राजाचं. म्हणून आग्रहाने मासाहेबांनी हे नाव नक्की केलं, याला शंभूच म्हणायचा. शिवाजीराजे म्हणायचे मासाहेब. खरं म्हणाल तर शिव आणि शंभू एकाच दैवताची नावं.
पण ही दोन्ही नावं ज्या एका दैवताची, त्या दैवताच्या नावालाच एक शाप जडलाय. कितीही त्यांनी जनकल्याण केलं तरी त्याचा निवास स्मशानेश्वा क्रीडा. लोकांना अमृत मिळण्यासाठी सातत्याने विषच प्यायचं, हे आपल्या नावाबरोबरच भविष्य आलेलं आहे. आणि का कोणास ठाऊक शंभूराजाला सुद्धा नावाबरोबरच ते भविष्य मिळालं. या मुलाच्या 2.25 वर्षाची काही काळ पुढे गेली असतील आयुष्याची. एवढ्यामध्ये त्याच्या जीवनात 2 मोठी संकट होती. एका बाजूला अफजल खान वडिलांवर चालून आला होता आणि दुसऱ्या बाजूला यमराज आईवर चाल करून आला होता. आपल्याला असं वाटतं की 2 वर्षाच्या मुलाला काय कळत असेल. अशी अवस्था नसते बरं. त्यांना सुद्धा बरंच काही समजतं. वडिलांचं चरित्र दिसत असतं, आईची तगमग दिसत असते. अफजल खानाशी 2 हात करायचे तर प्रतापगडला गेलं पाहिजे, जावळीच्या जंगलात थांबलं पाहिजे. राजाला कळत होतं, पण राजगड सोडून जाता येत नव्हता. शंभूराजांची माता सईबाई इतकी अत्यवस्थ होती की आता पुन्हा दिसेल याची खात्री नाही. अशा वेळेला छोटा 2 वर्षाचा शंभू सुद्धा ते दृश्य पाहत होता. बाबांनी आईला विचारावं, कंटाळीस का ग माझ्या या दगदगत्या संसाराला? तू अशीच अर्ध्या आयुष्यातनं उठून गेलीस तर माझा धीर कसा राहावा? आणि अशा वेळेला आईनं सुद्धा उत्तर द्यावं, वाईट नका वाटून घेऊ. माझ्या डोळ्या देखत माझा पती आणि माझं मूल मोठं होताना मला दिसतंय. राजाने म्हणावं, मूल कुठे मोठं आहे, किती लहान आहे सांग शंभू. अहो, तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य हे आमचं मूलच नव्हे का? आज अफजल खानाचं संकट दूर गेलं की केवढं मोठं स्वराज्य उभं राहील. ते मूल आणि हा राजा, हे मला पाहायला मिळालं. माझ्या भाग्याचा कोणी हेवा करेल. फक्त दुःख एकच वाटतं राजे, मला खात्री आहे आपण अफजल खानाला संपवूनच राजगडावर याल. फक्त ओवाळायला मी नसेन. म्हणून एक विनंती करू, एक प्रार्थना करू. हे पोर तुमच्या ओटीत घालून मी संपतो. अर्थात सासूबाई आहेतच, जिजामाऊली सांभाळतील, पण मला तुम्हाला काही वेगळं सांगावं लागणार आहे की माझ्या शंभू बद्दल कोणताही विचार करताना माझी एवढी एक आठवण ठेवा. त्याला कोणतीही शिक्षा करताना, त्याला कोणतंही शासन करताना, त्याला कोणतीही गोष्ट समजावताना एक गोष्ट सतत लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवू सई? एवढं एकच लक्षात ठेवा की तुम्हाला आई आहे आणि त्याला नाही. हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला कितीही दुःख झालं, तुम्हाला मासाहेब आहेत. त्याला तोंड लपवायला जागा नाहीये आज शिल्लक. या शंभूराजाला सांभाळाल ना
त्या जात्या जीवाला राजाने वचन दिलं, सईने डोळे मिटले, मुलाचं मातृछत्र दुसऱ्या वर्षी संपलं. शंभू या नावाचं दुर्दैव इतक्या बालपणापासून. पण अर्थात वडिलांचा सहवास मिळायला वडील सापडले कुठं? अफजल खानाच्या स्वारीवर जे बाबा एकदा गेले ते फक्त आजीकडून ऐकायचं. आज बाबा कुठं आहेत? आणि अर्थात रामायण महाभारतच फक्त आत्तापर्यंत शिवाजी राजाला सांगितलं होतं. आता संभाजी राजांना सांगताना रामायण महाभारत भागवत आणि अधिक शिवपुराण वडिलांच्याच अनेक कथा सांगता यायला लागल्या की तुझे बाबा आज खानाला भेटणार आहेत. मग अफजल खानाचं काय झालं? मग तुझ्या बाबांनी हा पराक्रम कसा केला, जावळी कशी सगळी घरात करून टाकली, सिद्धी जौहरच्या वेढ्यामध्ये बाबा कसे सापडले, त्याच्यामधनं कसे सुटून आले, बाजीप्रभूंचं बलिदान कसं झालं, शास्ता खानावरती स्वारी करून 2 लाखाच्या फौजेमध्ये केवळ 200 माणसं घेऊन बाबा कसे घुसले. आबासाहेबांनी शास्ता खानाचीच 3 बोटं तोडून, शास्ता म्हणजे शासन, तर ते नाव कसं सिद्ध केलं. 20 बोटाचा म्हणून औरंगजेबाचा मामा इथे आला आणि 17 बोटाचा करून परत पाठवला. हे तुझ्या वडिलांचं काय काय कर्तृत्व आहे. ह्या सगळ्या कथा त्यांनी बालपणी आजीच्या मांडीवर बसून ऐकल्यात हो. अर्थात 5व्या 6व्या वर्षी या मुलाच्या शिक्षणाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे म्हटल्यावर लिहिणं वाचणं, अनेक भाषांचा परिचय, या दृष्टीनं उमाजी पंडित, केशव भट यांची नियुक्ती केली गेली. त्यांच्या हाताखाली यांनी ते पूर्ण शिक्षण घ्यायचं आहे. एका बाजूला लिहिणं वाचणं आणि दुसऱ्या बाजूला शरीराचं सौष्ठव. अनेक वेळेला आपल्याकडे सज्जनांच्यासाठी कष्ट घ्यायचे म्हणजे कष्ट सहन करायचे इतकंच माहिती असतं. जिजाबाईंनी ही कल्पना पहिल्यांदा खोडून काढली होती. सज्जनांच्यासाठी कष्ट घ्यायचे म्हणजे फक्त मार खाऊन कष्ट घ्यायचे नव्हे, सज्जनांच्या संरक्षणासाठी प्रचंड व्यायाम करणं हे कष्ट घेणंच आहे. किंबहुना सज्जनांच्या कल्याणासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात, कारण त्रास देण्यासाठी शत्रू सुद्धा कष्टच घेत असतात. शत्रू जर आज 500,000 जोर बैठक मारून समाजावर अन्याय करत असेल तर या समाजाच्या कल्याणासाठी त्या 1000च्या वर पुढे जाण्यासाठी 1200 सूर्यनमस्कार 1200 जोर बैठक मी मारेन हे सज्जनासाठी कष्टच घेणं असतं का? सज्जनासाठी कष्ट म्हणजे सज्जनाबरोबर उभं राहायचं, त्यांनी त्याला मारलं की मला आधी मार म्हणायचं आणि दोघांना मारल्यानंतर किती छान मारतोस इतकं सांगायचं, हे काही कष्ट घेणं नव्हे. म्हणजे काहीही कष्ट न केल्यामुळे झालेले कष्ट मी किती छान मरतो हे दाखवण्याचे कष्ट. जिजाबाईंना आयुष्यात कधी हा वेडेपणा आवडला नाही. हे का सांगतोय आपल्याला मी? त्याचा हेतू आहे. आज काही गोष्टीचा आपल्याला रहस्यभेद झालाय की आज परदेशी कशाला, स्वदेशी सुद्धा आपले प्रचारक आज असं बोलतात की रामाने सज्जनांच्यासाठी काय केलं? काहीच नाही केलं. त्राटिका मारली, ह्याला मारलं, त्यामुळे मारहाणच केली. कृष्णाने काय केलं? ह्याला मारलं त्याला मारलं, काय नुसती मारहाणच केली. तुमच्या धर्माचे जे सगळे हे देव आहेत ते दुसऱ्याला मारण्यातच मोठे आहेत, आमच्या धर्माचे स्वतः मारण्यात मोठे आहेत. आणि सामान्य बुद्धीला खरंच वाटायला लागतं की असं खरंच म्हणजे रामांनी असं मरण कुठं पत्करलं सज्जनांच्यासाठी, युद्ध पत्करलं. कृष्णाने असं यात्रा मरण कुठं पत्करलं? म्हणजे करुणा म्हणजे मरण पत्करणे. अर्थात करुणा म्हणून मरण पत्करणे ही सुद्धा गोष्ट मोठी, खोटी नव्हे, वाईटही नव्हे, पण इतिहासाच्या दृष्टीनं पुरेशीही नव्हे. सातत्याने नुसतं मोठ्या माणसांनी यातना घेऊन मरणच पत्करत बसलं म्हणजे इतिहास बदलत नाहीत. आपलं नाव इतिहासात होतं यात संशय नाही, पण इतिहास सज्जनांच्या कल्याणाचा करायचा असेल
तर स्वतःच्या मरणापेक्षा समाजाला त्रास देणाऱ्याला प्रतिरोध करणं, वेळप्रसंगी त्याला संपवणं, ही सुद्धा समाजसेवा आहे. सज्जनांसाठीचे कष्ट आहेत. हे दुर्दैवाने आमचे प्रचारक तितक्या कडवटपणे सांगत नाहीत. समाजाच्या कल्याणासाठी काही लोकांनी मरण घेतलं असेल ते श्रेष्ठच आहे, पण समाजाच्या कल्याणासाठी ज्या लोकांनी मरण शत्रूला दिलं तेही श्रेष्ठ आहे आणि तेही समाजसेवा आहे. जिजाबाईंनी हा उपदेश दिलेला आहे, शंभूराजा, सज्जनांचं कल्याण करायचं असेल तर नुसतं सज्जनांच्या बरोबर आघात सहन करणं आणि मृत्यू घेणं हे काही फार मोठं कर्तृत्व नाही. सज्जनावर आघात करणारं शस्त्र, सज्जनावर आघात करणारी शक्ती भस्मसात करून टाकण्यासाठी आपली शक्ती 5 पटीने वाढवून दाखवणं, याला सज्जनांसाठी खरे कष्ट घेणे म्हणतात. एखाद्या गुंडाने प्रचंड मोठी झोपडपट्टी जाळून टाकली तर त्यामध्ये मी पण जळून जाईन, हे करुणामय मरण असू शकेल. पण असल्या एका नुसत्या मरणाने एखादं आंदोलन उभं राहून फक्त मोर्चे निघण्यापेक्षा जर बाजीराव सिंघम सारखी तब्येत केलीस आणि जर गुंडाच्या समोर तेवढ्या ताकदीनं उभा राहिलास, अलीकडं काय भयंकर हिरो आहे हो. लहान लहान पोरं सुद्धा त्याच भाषेत अलीकडे बोलतात, मला त्रास देऊ नको, माझी सटकली आहे, मी सटकेल. पण चांगलं आहे हा, त्यांच्या डोक्यात ते व्यक्तिमत्व इतकं जर बसलं असेल तर फक्त जमल्यास तो फोटो मिळवा कोणाचा, सिंघमचा, आणि तो आपल्या आरशात स्थिती लावून ठेवा आणि त्याला म्हणायचं रोज आंघोळ केली की त्याच्याकडे बघ आणि स्वतःकडे बघ आणि मग काय सटकलंय ते बघ एकदा. नुसतं इथं सटकून काही उपयोग नाही ना रे. आपल्या शरीरातनं कित्येक गोष्टी सटकून गेल्या ज्या तिथे दिसत आहेत आणि तुझ्याकडे दिसत नाही. त्यामुळे आपल्या सटकण्याला काही किंमत नाही बाळा. सटकायचं असेल तर हे सगळं पाहिजे. आतापर्यंत हनुमंतांना समोर ठेवून हे शक्य होतं. बरं ठीक आहे, मारुती नसतील तर हा दुसरा माणूस, अजून बाजीरावाचं नाव आहे म्हणून बरं आहे. सिंहाचं नाव आहे, हो ना सिंहासारखा. म्हणून जिजामातोश्रींनी सज्जनांचं कल्याण करण्यासाठी नुसतं यातनामय मरण घेण्यापेक्षा वेळ प्रसंगी शत्रूला मरण देणं हा सुद्धा एक महत्वाचा उपाय मानला. नव्हे हाच खरा जास्त महत्वाचा उपाय मानला. शंभूराजाला सर्वार्थाने तयार केलं. पण वाईट हेच आहे ना हो, शंभू या नावाचं दुर्दैव कसं पाठलाग करत जातं ते हे असं. वयाच्या 8व्या वर्षी या मुलाचं बालपणच संपलं. वय वर्ष 8 म्हणजे आपल्या घरातलं पोर बघा 8-9 वर्षाचं, ज्याला शर्ट चड्डी आपल्याला घालावी लागते आणि त्यामध्ये काहीही गोंधळ झाला तरी तो मास्तरांना जाऊन बापाचं नाव सांगतो. असं का घातलंयस? बाबांनी घातलं. तरी आई त्यांना सांगत होती बाबा नीट चड्डी घाला म्हणून. मला पण बाबा घाई गडबडीत होते, नीट घालून. मग तुला नाही कसं होतं, बाबांनी घालून दिलंय, मी कसं करणार. ही जी ती आमची 8-9 वर्षाची गंमत. अशा वेळेला जय सिंग दिलेरी खान, जय सिंग दिलेरी खान, दिल्लीचे मनसबदार, मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार. जय सिंग दिलेरी खान, दिल्लीचे मनसबदार, मोगलशाहीला ज्याच्या समशेरीचा आधार. पाताले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार, पाताले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार. कोंडाणा जयसिंग घेरी, खान तो पुरंदर घेरी, गरजल्या रणाच्या भेरी. युद्धार्थ मुरारी सजना गडकरी पुरंदर बाला, युद्धार्थ मुरारी सजना गडकरी पुरंदर बाला, युद्धार्थ मुरारी सजना गडकरी पुरंदर बाला.
जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा. हाच दृष्टांत मगाशी होता. खरंच मिर्झा राजा जयसिंग भीष्माचार्यांच्या सारखे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे, निर्मळ मनाचे, अतिशय सुंदर वीर पुरुष होते. शिवाजीराजांनी ते दक्षिणेत आल्यावर त्यांच्याशी संपर्क करायचा खूप प्रयत्न केला. सारखे त्यांना सांगत होते, तुम्ही मला एकट्याला भेटा. पण एकट्याला भेटलं की काय होतं याची त्यांनी इतकी भीती घेतली होती अफजल खान प्रकरणामुळं. ते काही गेले एकटे भेटेनात. शिवाजीराजे सांगत होते, अहो मी दुष्टाशी विश्वासघात करतो, सज्जनाशी करत नाही. आयुष्यात मी कधी माझ्या प्रजेशी विश्वासघात केल्याची कथा आहे का? आयुष्यात मी माझ्या स्वामिनिष्ठ असलेल्या सहकाऱ्यांशी कधी विश्वासघात केला अशी कथा आहे का? विश्वासघात हे शस्त्र आहे, ते युद्धामध्ये फक्त शत्रूच्या विरोधामध्ये वापरलं जातोय. मिर्झा राजे तुम्ही का काळजी करताय? उलट शिवाजी राजांचं पत्र असं होतं की मिर्झा, तुम्ही स्वतः साम्राज्यावर बसायची स्वप्न बघा. मी तुमचा सैनिक व्हायला तयार आहे. तुमच्या घोड्याचा लगाम धरतून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्यात युद्ध करून तुम्हाला साम्राज्य मिळवून देतो. इच्छा एकच आहे, मला राजा व्हायची इच्छा नाही. मी सैनिक सुद्धा व्हायला तयार आहे, फक्त तुमच्यासाठी. सिंहासनावर तुम्ही बसा. ते काही त्यांच्या डोक्यात शिरेना. वी मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं दिल्लीच्या सिंहासनाबद्दल भलतसलत मनात येणे हा स्वामीद्रोह आहे. म्हणून शिवाजी राजांनी निराशेनं का होईना पण एक फार सुंदर उक्ती केली आहे. अरे 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 अरे, हा संस्कार चांगला आहे, पण एक उणीव आहे त्याच्यामध्ये. स्वामीचा शिकवा अर्थ भक्तीच्या आधी शिशुला. स्वामी भक्ती शिकवण्याआधी आधी स्वामी कोणाला म्हणावं हे शिकवा. जो त्या खुर्चीत बसला त्याला ते स्वामी म्हणतायत. त्याला स्वामी निष्ठा कळली आहे, पण स्वामी कोणाला म्हणायचं तेच कळलं नाही. असो, पण मिर्झा राजा जयसिंगांच्या समोर फार काही लढता आलं नाही. दोन्ही बाजूला हिंदूंची हानी होती. शिवाजीराजांनी माघार घेतली. ज्याला पुरंदरचा तह असा म्हणतात. या पुरंदरच्या तहात काही ठिकाणची आकडेवारी वेगळी असेल. काही म्हणतात 2/3 साम्राज्य देऊन टाकावं लागलं, काही जण म्हणतात 4/5 द्यावं लागलं. तूर्त विचार करता प्रचंड मोठा स्वराज्याचा भाग औरंगजेबाला द्यावा लागला आणि अतिशय तुटपुंजा भाग स्वतःकडे ठेवून थांबावं लागलं. हे निर्विवाद. पण 200 किल्ल्यापैकी अगदी मनामध्ये धरू 170 किल्ले औरंगजेबाला द्यायचे, 30च तुमच्याकडे शिल्लक आहेत. मुलखापैकी जवळजवळ 4/5 मुलूक देऊन टाकायचा, तेवढाच तुमच्यापाशी आहे. शंभूराजांचं बालपण इथं कुठंतरी संपलं, कारण मिर्झा राजा जयसिंगांनी अट घातली, शिवाजीराजे तुम्ही औरंगजेबाचे मनसबदार झालं पाहिजे. राजे म्हणले आयुष्यात ते होणार नाही. हे होणार नाही तर तह होणार नाही. मग हाराकारी होईल. एक मृत्यू तरी पत्करावा लागेल आणि मृत्यूबरोबर सर्वनाश. मग सर्वनाश टाळायला उपाय इतकाच आहे, तुम्ही मनसबदार होणार नसाल तर मी औरंगजेबाकडे शिफारस करू शकतो की संभाजीराजे मनसबदार व्हायला तयार आहेत. आणि 8 वर्षाच्या शंभूराजांच्या नावे मनसबदारी आली 5000. शंभूराजे औरंगजेबाचे 5000 मनसबदार आहेत. इतक्या मुद्द्यावरनं सुद्धा दक्षिणेतल्या 5 बादशाह्या गप्प बसतील. तुम्हाला याच्या पुढचे राजकारण जे काही करायचं असेल ते तुम्ही औरंगजेबाशी जर बोललात तर औरंगजेब हे भारतातले सर्वात मोठे सत्ता केंद्र आहे. यांच्याशी आपण वार्तालाप करावा. दक्षिणेतल्या आणखीन काही गोष्टी आपल्या पदरात पाडून घ्याव्यात, काही हरकत नाही. त्यासाठी मी राजे विनंती करीन, आपण आग्र्याला जा. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. या निमित्ताने प्रचंड मोठे दरबार भरले जाणार आहेत. तो आनंदी उत्साही अशा वातावरणात असेल तेव्हाच तुम्ही दक्षिणेच्या राज्यांचा विषय काढा. तुमची खाजगी त्याच्याशी बैठक होईल अशी मी व्यवस्था करतो. माझा मुलगाच तिथे आहे, रामसिंग नावाचा.
मिर्झा राजांची योजना काही वाईट नव्हती की खरंच आज ना उद्याचं औरंगजेबाला भेटता आलं. औरंगजेबाकडून अनेक गोष्टी जर मला दक्षिणेसाठी मिळवत्या आल्या तर शेवटी स्वराज्याचं सुख हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण आग्र्याला भेटायला गेलो तर इथे 5 बादशहा गिधाडासारखे टपलेत हे राज्य संपवायला. या राज्याला कोणीही शत्रू किंचितही स्पर्श करणार नाही अशा 2च शक्ती आपल्याकडे आहेत. एक, जिजाऊ मातोश्री या ठिकाणी आहेत, त्यांचं अनुशासन इतकं कडक राहील की स्वराज्याच्या सीमेमध्ये परवानगीशिवाय मुंगी शिरू नाही शकणार. आणि दुसरं, या युद्धाची तरी तोहमत कशाला? शंभूराजे औरंगजेबाचे मनसबदार आहेत समजल्यानंतर या स्वराज्याला आता कोणी त्रास दिला तर औरंगजेबाचा रोष ओढवून घ्यायची या कोणाचीही तयारी नाही. मिर्झा राजांनी अनेक राजकारणातले प्यादी मागे पुढे करून दाखवले. म्हणजे राजे बुद्धिबळ आहे. पण दिलेर खान असा हटून बसला होता. तुमच्या 200 किल्ल्यांपैकी मी अंदाजे राऊंड फिगर म्हणून हे सगळे शब्द म्हणतोय, 170 किल्ले आम्हाला तुम्ही द्यायचे आहेत. हे कागदावर झालं. प्रत्यक्ष आता तुमच्या सही शिक्क्याचं पत्र घेऊन प्रत्येक मनुष्य एकेका किल्ल्यावर जाईल. त्याच्या मागोमाग आमची सेना जाईल. तुमच्या माणसानं वरच्या गडकऱ्याला हे पत्र दाखवायचंय. त्यांनी किल्ला खाली करून द्यायचा आहे आणि आमचं निशाण तिथे लावायचं आहे. पण हे 170च्या 170 किल्लेदार तुमचं पत्र बघितल्यावर खालीच उतरतील याची कोण खात्री देणार? समजा एखाद्याने युद्ध उभं केलं तर? आम्हाला धोका नको आहे. म्हणून अट अशी राहील, तुमचा 8 वर्षाचा मुलगा जो औरंगजेबाचा आज मनसबदार आहे त्यांनी हे 170 किल्ले मिळेपर्यंत आमच्या छावणीत ओलीस राहायचं आहे. ओलीस या शब्दाचा फार भयानक अर्थ आहे. याचा अर्थ या 170 किल्लेदारांपैकी एकाने जरी तलवार काढली तर ते मरतील ते वेगळेच. पहिला मरेल संभाजी. त्यांना कळवा की तुम्ही तलवारी खाली ठेवून उतरला तरच संभाजीराजांचं आयुष्य सुरक्षित आहे. स्वाभिमानासाठी आणि बाणेदारपणासाठी जरा देखील मान वर करायचा प्रयत्न केला तर तुमच्या मानेच्या आधी शंभूराजाची मान कापली जाणार आहे याची जाणीव द्या. दिलेर खानाचा हा आग्रह मिर्झा राजाला मोडता आला नाही. परिणामतः 8 वर्षाचा शंभूराजा मिर्झा राजांकडे ओलीस राहिला आहे 3 महिने. आता एकूण शंभूराजांवरचे संस्कार त्याने पुढे केलेले खेळी हे लक्षात घेता काही गोष्टी बखरीत नसल्या तरी काही काही लेखक आपापल्या त्याच्यात कथा देतात. काही कथा ग्राह्य आहेत. ज्या तत्वाला सोडत नाहीत अशा काही मजेदार कथा आल्या तर त्यांचं फारसं वाईट वाटत नाही. पण ललित वाङ्मय या नावाने सत्यालाच जर विकून टाकलं तर ती कला ती काही मान्य करता येत नाही. सत्याला आधीचं सत्य पुढचं सत्य हे जे बखरीनी कागदपत्रांनी नमूद केलेलं सत्य या सत्याला अनुलक्षून मध्ये एखादी कथा आली तर हे सगळी वाक्य बखरीत आहेत का नाही असं कोणी मूर्खासारखं विचारू नये. विचारत नाहीत, विचारणार नाहीत. फक्त इतिहासाच्या कागदपत्राशी पूर्ण विसंगत मधली कथा आली तर मात्र पंचायत होते. आता ही जी मी एखादी गंमत गोष्ट सांगतोय ही संस्काराच्या दृष्टीनं खूप छान आहे पण बखरीतली नव्हे. ही तर रणजित देसाईंची थोडीशी गंमत. रणजित देसाईंच्या श्रीमान योगीमधल्या बऱ्याचशा गोष्टी अर्थात त्यांनी स्वतःच काही गोष्टी स्वच्छ केल्यात की त्याच्यात मनोहरी नावाचं जे अख्खं पात्र फिरतं तर त्यांच्या प्रस्तावनेतच त्यांनी सांगितलं की हे पूर्ण काल्पनिक व्यक्तिरेखा आहे जी मी तयार केलेली आहे. मला संपूर्ण कथानकात फिरवण्यासाठी ती अपेक्षित आहे. म्हणजे मुळात ती काल्पनिक व्यक्तिरेखा करायची आणि नंतर तिचं आणखीनच काही प्रकरण वाढायचं. पण असं झालंय. वृंदलाल शर्मा नावाच्या माणसाने झाशीच्या राणीवर चरित्र लिहिलं.
त्यामध्ये झाशीच्या राणीची अंगरक्षिका झिलकरी देवी नावाची कोणीतरी होती अशी तिने एक काल्पनिक व्यक्तिरेखा तयार केली. त्या काल्पनिक व्यक्तिरेखेला आता उत्तर प्रदेशामध्ये अशी जिवंत केली आहे की तिच्यावर एक समिती निर्माण झाली आहे, झिलकारी बचाव समिती आंदोलन. आणि पुढची वृंदलाल शर्मांची जी आवृत्ती आहे त्याच्यातनं प्रस्तावनाच कापून टाकली कारण हे उघडे पडतील. आणि म्हणून मग झाशीमध्ये झाशीच्या राणीचा पुतळा तितकाच दुसरा एक बाईचा पुतळा काल्पनिक तिथे उभा केला. हा कोणाचा पुतळा म्हणजे झिलकरी देवीचा. आता झिलकरी देवी त्यांनी कोष्टी होती म्हटल्यामुळे बहुजन समाजाने त्याच्यात वेगळाच अजून विषय घेतला. आणि मग मायावती सरकार मग ते ह्यांच्याबरोबर त्याचं उद्घाटन वगैरे केलं. मग सगळे लोक विचारायला लागले कोण झिलकारी? म्हणजे अमुक अमुक पुस्तकात आली आहे. कुठल्या? वृंदलाल शर्मांच्या. त्याची प्रस्तावना वाचायची नाही. त्यामुळे अशा काही वेळेला राजकारणासाठी काल्पनिक पात्र सुद्धा जिवंत करून त्यांच्यावर खूप राजकारण केली जातात. रणजित देसाईंची अजून प्रस्तावना शिल्लक असल्यामुळे त्याला एवढा त्रास झालेला नाही. पण जे काल्पनिक आहे ते त्यांनी मान्य केलंय. पण दोन्ही बाजूची सत्य कायम ठेवून मध्ये काही कथा फार सुंदर घेतल्यात. अर्थात हे आपण इतिहासाचा अभ्यास करतोय म्हणून लहान मुलांसाठी सगळं सांगायची गरज नाही. ती गोष्ट सांगायला सुद्धा खूप छान आहे. 8 वर्षाचे संभाजीराजे जेव्हा निघाले मिर्झा राजांच्याकडे तेव्हा शिवाजीराजांनी त्यांना समजावून सांगावं, शंभू आजीचा निरोप घेशील तेव्हा डोळ्यात पाणी आणू नकोस बरं. तू रडायला लागलास तर आजीला सांभाळणं अवघड होईल. कळते? मी मोठा आहे, वय वर्ष 8, साधारणतः इयत्ता पहिलीतलं पोर आहे आपलं ते. मी मोठा आहे, मी मोठ्या कामाला जातोय, मी अजिबात रडणार नाही. आणि मा साहेबांचा निरोप घेऊन निघताना वडील सगळं सांगतायत, लक्षात ठेव रे. काय? घरी असताना सगळे लाड होतात हो, पण तिथे मला आजीशिवाय झोप येत नाही असं वगैरे म्हणायचं नाही. तिथे आता 2-3 महिने राहायचं आहे. हो, प्रतापराव काका तुझ्याबरोबर असणार आहेत. जे करायचं असेल ते त्यांना विचारून करायचं. किती महत्वाचं वाक्य आहे ना. नाही तर एकदा तू मोठा आहेस म्हटलं की याला हे जुळणारं वाक्य नाहीये. त्यांना कशाला विचारायचं? मोठा आहे ना मी. आपण मोठे आहोत पण ही सुद्धा माणसं महत्वाची आहेत. जे करायचं असेल ते त्यांना विचारून करायचं. निर्णय झाला नाही तर ते निरोप माझ्यापर्यंत पाठवतील, मी उत्तर देईपर्यंत काही करायचं नाही. मिर्झा राजांशी आजोबांसारखं वागायचं. ते त्या पोराने बरोबर डोक्यात ठेवलं. पालखीत बसून संभाजीराजे मिर्झा राजांच्या तळावर आले. सगळी छावणी उभी राहिली होती हा चिवमाचा छावा बघायला. आता पालखीतनं उतरले की मुजरा करतील अशी सगळ्यांची कल्पना. तर हा पठ्ठ्या मुजरा न करता सरळ चालत मिर्झा राजांच्या पाशी गेला. आणि खाते आता मुस्कडात पहिलीच. हे काय पद्धत आहे का नाही? तमीज से पेश आया करो. मुजरा करत नाहीत. आणि जवळ आल्याबरोबर खाली गुडघे टेकले आणि पटकन पायावर डोकं ठेवलं आणि मोठ्यांदा म्हटले, शंभूराजे नमस्कार करतो हा आजोबा. आणि दिलेर खानाला कळलं ह्याच बापाचं हेच पोरग. काय बुद्धिबळ चाललंय पठ्ठ्याचं. त्यांनी एका नमस्कारात याचा आजोबाच केला, आता घातच करता येणार नाही. पण आजोबा झाल्यामुळे त्यांची सुद्धा असे जरा पांढरे कल्ले मस्त थरथरले. ये शंभू म्हणून समोरच्या आसनावर नाही, मिर्झानी स्वतःच्याच आसनावर शेजारी बसवलं. सगळाच विषय संपुष्टात. तरी दिलेर खान आपला खाजवून खरूच काढायला बसलाच होता. हे काय झालं असं हसतात आमच्याकडे आज्ञाबंध. अच्छा, चांगलं आहे. हा, म्हणजे मग वेगळा हास्य क्लब काढायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला असं आज्ञाबंध हसतात तुमच्याकडे. अरे तुझ्या बापाचे 170 किल्ले आम्ही घेतले. 170. कसं वाटतंय तुला? काय वाटायचंय? आम्ही जिंकले ते किल्ले, आता कसं वाटतंय? अर्थात हे प्रश्न बालबोध बुद्धीचे असतील, पण त्यातून दिलेर खानाला त्याचं भविष्य कळलं. दिलेर खान काका, काका मिर्झा आजोबा, मी काका, काय चाललंय काय? दिलेर खान काका, हे 170 किल्ले तुम्ही घेतले? हो. तुम्ही घेतले? हो.
म्हणजे तुम्ही हे सगळे घेऊन दिल्लीला जाणार? दिलेर खानाच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. पोरग बोलतोय ते बरोबर आहे. शेवटी वर्ष 2 वर्षात आम्ही दिल्लीला जाणार, किल्ले आणि ही भूत इथंच असणार आहेत. एका वाक्यात आपलीच दांडी गुलू केली आहे पठ्ठ्यानी त्याच्यामध्ये. हे सगळे किल्ले घेऊन तुम्ही दिल्लीला जाणार? नाही, दिल्लीला तुम्ही जाणार, आम्ही तर जाणारच, आम्ही तर जाणारच. आणि खरंच मार्च महिन्यामध्ये दिल्लीला जाण्यासाठी ही सगळी माणसं निघाली. अजून एक निरोप असा कळला की समारंभ दिल्लीत होणार नाही, आग्र्यामध्ये होणार आहे. पण दिल्ली असो नाही तर आग्रा असो, मे महिन्याचा उन्हाळा, हा, असा काही उकाडा असतो. म्हणूनच बहुतेक त्या महिन्याला मेला म्हणायची वेळ आहे. 1 मेला, 2 मेला, 3 मेला, 4 मेला. याचा नेमका वाढदिवस असणार आहे 11 मेला औरंगजेबाचा, आणि शंभूराजांचा 14 मेला. मध्ये 13वा फक्त आहे. पण ही दुसरी वेळ आहे जेव्हा जिजाबाईंनी शिवाजी राजांकडून मृत्यूपत्र लिहून घेतलंय. काय भयानक प्रसंग आहे हो. शिवाजी राजांच्या जीवनात जिजाबाईंनी समोर बसवून 2 वेळा ही मृत्यूपत्र केली आहेत. एक अफजल खानाच्या वेळी आणि दुसरं आग्र्याला जाताना. तिथे काय होईल माहीत नाही. काय होत नाही हो. ही सुमो गाडीतनं जाण्यापूर्वीची वाक्य बरी आहेत. पण ज्याला राजकारणासाठी जायचंय, काही युद्ध करण्यासाठी जायचंय, काही होणार नाही हो, अशी कल्पना करून जे बेसावत जातात त्यांचा सर्वनाश सतत दिसत राहतो. आणि काहीही होईल सावध राहायला हवं. असं जे जातात ते सातत्याने विजयी होताना दिसतात. तुर्तच्या प्रसंगी कोण कुठल्या भूमिकेत आहेत ते पहावे. जर 2020 साली प्रचंड महायुद्ध होणार आहे असं जर आपण कोणाला सांगायला गेलो की आपल्याकडचे 70% लोक काही होणार नाहीये, ही इथली भूमिका. आणि बाकीच्यांना सांगायला जावं 20 साल कशाला, 14ला करा की युद्ध, सगळी तयारी आहे साहेब. का हे झालं तरी आम्ही युद्ध आपल्या हातामध्ये ठेवू, एवढी बाकीच्यांची तयारी आहे. शिवचरित्र ते पाळतात, आम्ही वाचतो.